एखाद्या व्यक्तीतले वाईट गुण या अर्थाने की जे बेकायदेशीर कायद्याचं उल्लंघन करणारे आणि असंवैधानिक वागणारे, त्याच्यातले जे दुर्गुण, ते दोष आमच्यासारख्या लोकात नाहीत, म्हणून आम्ही अशा लोकांवर जळतो. काय लॉजिक आहे का बरं याच्याला? काय उलट आम्ही तर म्हणतो आम्ही चांगले लोक आहेत त्या मानाने की आमच्यात ती गुण नाहीत. पण ज्यांना कोणाला असं वाटतं ना की बाबा आम्ही त्यांच्यावर जळतो, काय होतं वाटेवर जे म्हणणे ना, तर ते तसं नाही. तर जे काही गुन्ह्यातून सुटण्यासाठी जे काही मार्ग अवलंबतात ना, त्याच्याबद्दल आम्ही बोलतो. पुन्हा आम्ही ह्याच्याबद्दल बोलतो की बाबा कुठल्याही एखाद्या व्यक्तीने राजकीय पक्षात जर गेले असन तर ते तिचं काही पुनर्वसन केंद्र नसतंय, गुन्हेगाराचं पुनर्वसन करणारं केंद्र नसतंय. जरी आपल्या देशात आता सध्या असलं तरी सुद्धा आम्हाला पुन्हा जास्त काम करायला सोपं जाते सामाजिक कार्यकर्त्यांना. त्याच्यामुळं अशा लोकांना, ज्यांना कुणाला असं वाटत असेल की आता आम्ही राजकीय पक्षातली लोक आहोत आणि मग आम्ही जास्तीची बदनामी करू, आम्ही जास्तीचा त्रास देऊ, तर त्याच स्टाईलने तशीच उत्तरं अगदी वेगळ्या पद्धतीनं काय म्हणतो ना आम्हाला देता येतात. आमचं उलट काम सोपं होतं. पण माहिती आहे का, आमची माफक एवढीच अपेक्षा आहे की माणसांनी सुधरावं, आणि माणसं सुधारतात हे आम्ही मानतो. ज्या काही चुका झाल्या असतील, जे काही कृती बेकायदेशीर आपल्याकडून घडले असतील, तर ते सोडून द्यावे आणि पुढे जावं. ही माफक अपेक्षा करणं एक कार्यकर्ते, एक नागरिक म्हणून करणं काही अयोग्य नाही किंवा काय म्हणतात ना, काही वाईट नाही. पण ज्यांना कोणाला असं वाटत असेल की आम्ही राजकीय पक्षात गेलो आणि आम्ही याव करून आम्ही त्याव करू, तर पुन्हा आम्हाला जास्त मजेशीर पद्धतीनं काम करता येतं. त्याच्यामुळे त्या धमक्या, ते जळण, ते आम्हाला त्याच्याशी हे करणार नाहीत. आणि बाकी कुणी कुठं कुणाला जर शिव्या दिला असतं तर कसं असतं ना, खूप साऱ्या गोष्टी पुरावे लागत असतात. पुरावे, साक्षीदार, एव्हिडन्स. आणि जरी असतील तर मग कुठल्या इंटेन्शननं काय केलेलं असेल, हेतू काय होता, कोणत्या परिस्थितीत घडलेलं आहे, हे पण लक्षात घेतलं जातं. त्याच्यामुळे आम्हाला जळण्याची याची काही हे नाही कुणावर. फक्त सुधरावं, चांगल्या गोष्टी कराव्या. शुभेच्छा अशा लोकांसाठी.